रेकॉर्डिंग केली स्टार्ट. प्रोजेक्ट करू स्टार्ट. CMD एनवायरमेंट मध्ये ऍक्टिवेट करून ENV स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिवेट. ठीक आहे. नंतर कोड स्पेस डॉट VS कोड पण ओपन केला. CD प्रोफाईलचं नाव काय प्रोजेक्टचं मल्टी प्रोफाईल प्रोजेक्टचं नाव टाकलं. PY manage.py रन सर्व्हर. ठीक आहे, झालं आपलं ओपन. सर्व्हरला पण ओपन केलं. ऍडमिन पण ओपन करून घेतो स्लॅश ऍडमिन ऍडमिन पण ओपन केला. आता हे तर काल झालं आपण. ठीक आहे, आता हे तर तुम्ही करता ना टेक्नॉलॉजीचा. हा आता याच्यात काय करायचं. ठीक आहे, एक टायटल घ्यायचा. ठीक आहे, एक डिटेल घ्यायची. आणि एक डेट घ्यायची. आता डेट मध्ये आपण डायरेक्ट डेट टाईपचं नाही घेऊ शकत. आणि जर डेट घेतली तर फक्त नोव्हेंबरचा का तो मंथ येईल त्याचा 11. आपल्याला टाईप पण त्याचा टेक्स्ट घ्यायचा. दोन्ही पण नाही त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट नंबर पण घेता येते आणि टेक्स्ट पण घेता येते. डायरेक्ट आपण घेऊ शकतो 18 नोव्हेंबर. ठीक आहे, 20 19 हे 3 फील्ड घ्यायच्या. ठीक आहे, त्याचा फॉर्म. ठीक आहे, ठीक आहे, जमून तुम्हाला आता. ठीक आहे, जमलं का? ठीक आहे, काम नाही. होम पेज वर आलो. आपला सेक्शन आहे ना. हा ठीक आहे. इमेज कुठे यूज केलेली. इमेज कुठे यूज केली. PNG इमेज आहे या 20च्या नंतर इमेज यूज केलेली एक तेच म्हणून इमेज तर दिसा ना. लाईन आहे का मधली हो. आपण ती इमेज ओपन पण करून बघू शकतो. कशात ती आपली सापडतात. स्टॅटिक मध्ये सेटिंग मध्ये सेट मध्ये युजर इमेज नाव काय आपलं तिथं. ब्लॉग PNG ब्लॉग ॲरे डॉट हा PNG तेच ना. ॲरेची एक इमेज आहे. ठीक त्याची लाईन आहे, हा ॲरे एक इमेज ओके एक. एक इमेज यूज केलेली. इमेज तुम्ही नाही यूज केली तरी काय अडचण नाही. ते 3-4 फील्ड सॉरी 3 फील्ड यूज करायचे. ठीक आहे, आता आपण होम पेज वर आलो. होम पेज कुठे झालं काय. होम पेज होम पेज होम पेज. ठीक आहे, तिथं एक काम करायचं. ठीक आहे, आता आपल्याला फक्त एक सेक्शन लागेल. कोणता. हा वाला 18 नोव्हेंबरचा. ठीक आहे, हा सेक्शन कशा आलो 19 हा 18 आपल्याला फक्त एक लागू होते. मग एक काम करायचं. हा जो सेक्शन आहे तोच ठेवायचा फक्त एक. ह्याला फॉर लूप द्यायचा आपण. ठीक आहे, तर फॉर लूप इथं द्यायचा आपण. आता इथं बघा इथे सेपरेट सेक्शन दिसते ना. ठीक आहे, सांगतो ना. फॉर लूप मग आपल्याला ऍड करत जायचे ना कंटिन्यू. इथं ड्रॉप डाऊन आहे. ठीक आहे, हा डिव इथं स्टार्ट झालाय. त्याचा इनपुट झालाय. इथं एंड झालाय. असे आपले मल्टिपल सेक्शन येतात. 5 सेक्शन आपल्याला सेम आपल्या. हा नाही एक केलं ना तुम्ही फॉर लूप मध्ये टाकलं ना तरी काय अडचण येत नाही त्याला. आता इथं 5 सेक्शन आहेत ना. हा एक हा दुसरा हा तिसरा चौथा 5वा आपल्याला फक्त एक लागतो. आता इथं वर बघितलं असेल इथं किती सेक्शन होते. 4-5 होते. मला मी यूज किती केला फक्त एक सेक्शन यूज केला.
सेम तसं इथं पण आहे ना, आपल्याला फक्त हा सेक्शन नाही लागत आपल्याला पण लागतो कोणता फक्त हाच. त्याचा फॉर लूप द्यायचा, इथं स्टार्ट करू. ठीक आहे, त्याचा एंड कुठं करायचा, इथं फॉर लूपचा एंड करून टाकायचा. म्हणजे आपली काय येणार आहे, टायटल येणार आहे. टायटल इथं द्यायचा कोण, डिटेल्स इथं. ठीक आहे, आणि त्याची डेट आहे. डेट त्यांनी 2 ह्याच्यात घेतलेली, तुम्ही 2 ह्याच्यात घेतली तरी काय अडचण नाही. त्या काय ज्यात तरी टाकली तरी काय अडचण नाही. एक कट करून टाकावं लागतं. ते आहे पण ते कट करून टाका. तिथे जस्ट 18 आहे ना, 18 करतो. हा. हा ते एका लाईनीत हा मी एक काम करा, मग 2 डिव घ्या, 4 डेट साठी पण एक सेपरेट बनवा. सिंपल डेट साठी पण एक सेपरेट बनवा. म्हणजे 4 बनवा. ठीक आहे, एक राहील टायटल, दुसरा डिटेल्स, ठीक आहे, तिसरा मंथ साठी आणि चौथा डेट साठी. वाटलं त्यात एक मॉडेल पण बनवून देतो मी. ठीक आहे, आता मॉडेल मध्ये आलो. आपलं मॉडेल ऍडमिन मॉडेल. एक क्लास द्या त्याला. इमेज तर नाही आपल्याला घ्यायची, आपल्याला टायटल डिटेल आणि जस्ट ॲज इट इज कॉपी केला. एक मॉडेल बनवा. डेट नावाचा बनवतो सिंपल डेट मॉडेल. त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं, एक टायटल घ्यायचं, एक डिटेल घ्यायची. ठीक आहे, तिसरं राहणार आहे आपलं मंथ आणि डेट. ठीक आहे, आधी डेट आहे, डेट आहे मंथ आधी, मंथ आधी. ठीक आहे, मग मंथ घ्या आधी, मंथ आणि डेट 4 बनवा. त्यानंतर इथं पण टेक्स्ट फील्डच यूज करा. डेटला इंटिजर फील्ड यूज केली ना तरी काय अडचण नाही, कारण ते आता इंटिजरच आहे. इंटिजर फील्ड. ठीक आहे, कारण त्याला लिमिट, कारण डेट आहे म्हणलं त्याचं लिमिट जास्त असतं. 2 डिजिट्स पर्यंत येते. ठीक आहे, मंथ पण आपण ठीक आहे 100 द्यायची त्याला, मॅक्स लेन जास्त जास्त 100. 50 दिली तर लय झाले, 50 पण. ठीक आहे, 10 देऊन टाका, 15 तुझं ना माझं 15. ठीक आहे, 15 देऊन टाका. डिटेल पण लय मोठी नाही घ्यायची आपल्याला, 100 देऊन टाका. टायटल आहे आपला, टायटल एकदम छोटा राहणार आहे. ठीक आहे, मग त्याला 50 टाका. जास्त टायटल लय मोठा नाही तिथं, 50 लय झाला. ठीक आहे, हा मॉडेल असा बनवा. ठीक आहे, झालं. ठीक आहे, झालं मॉडेल बनवून. त्याचा फॉर्म बनवून ते सेव्ह करा आणि ते बॅक एंड डाटा आता माहिती फ्रंट एंड मध्ये कसा आणायचा. तर नसेल माहिती तर काय करायचं, मागचे व्हिडिओ बघायचे. ते एक बेस्ट ऑप्शन. मागचे लेक्चर बघा, एक लेक्चर बघितलं ना लय पण बघायची गरज नाही पडणार. आता इथपर्यंत समजलं. मग करायचं हा सेक्शन वर यायचं, फीचर. ठीक आहे, वर्कशॉप डिझाईन आणि SEO आणि ठीक आहे. आता मी आलो होम पेज वर. ठीक आहे, आता मला सेक्शन बघावं लागते किती तिथं. ठीक आहे, वर्कशॉप 80%. ठीक आहे, आता 80% दिले, डबल दिलं. 80% completed. Completed कुठे येते? पॅन टॅग मध्ये कुठे टाकलं त्यांनी 80%? दिलेलं आहे. थांब एक मिनिट, आपण त्याला चेंज पण करून बघू. टेक्स्ट आहे ना, विथ 80%. 50 केली, टेक्स्टला मॅटर नाही तरी इथं पण आपल्याला चेंज करावं लागेल, CSS मध्ये पण. पण आता एक डाऊट आहे इथं. ठीक आहे,
आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. ठीक आहे, हा बघू, मी सांगतो उद्या त्याला, उद्या नाही तर परवा दिवशी बघू त्याला. दुसरा कोड आणून द्या, कॉपी पेस्ट मारतो आणि तुम्हाला पण सेम करू पेज. ठीक आहे, आता अबाउट पेजवर आलो. ठीक आहे, इथं तो सेक्शन आहे जसा आपण इथं केला होम पेजवर, सेम तो सेक्शन पुढे यूज करायचा, मला एक विचारायचं होतं. इथं यूज करायचा. तुला काय करायचं, इमेज चेंज करा, म्हणजे ही जी इमेज आहे ती चेंज हे करायची. चेंज ठीक करायचं, आहे, याची चेंज करून द्या. ते होणार पण नाही तुझ्याकडून. ठीक आहे, मग आता त्याच्यामुळे मी आलो कोणत्या पेजवर आलो. ठीक आहे, आता कोणतं पेज आहे ते आपलं अबाउट पेज आहे. ठीक आहे, अबाउट पेजवर आलो. ठीक आहे, ही जी इमेज आहे, ठीक आहे, क्लास दिलेला आहे हेडर इमेज 2 नाव आहे. तू इमेज कुठे चेंज करत होता? ते मागे तुमचं कालचं लेक्चर पाहून थोडंफार काहीतरी होतं. काल नाही परवा तुम्ही नाही का ते सांगितलं होतं ते काल सांगितलं ही ट्राय करत होता. होतं. आता मी हा असाच कोड काय करतो, कॉपी करतो. ठीक आहे, आणि अबाउटच्या पेजवर टाकतो इथं, कारण हा जी इमेज दिलेली आहे, ठीक आहे, ही क्लास थ्रू दिलेली आहे. ठीक आहे, क्लासचे सी एस काय राईट केलेली आहे. ठीक आहे, एक मिनिट, हा पेस्ट करून द्यावा लागेल. ठीक आहे, फॉलोचं काही काम नाही, ते पण फॉलोचं काही काम नाही, इमेज तर येणारच नाही, विशेष नाही त्याला. आता एक काम करतो, कंट्रोल हाच पूर्ण सेक्शन येतो, काय करतो कमेंट करतो 5 मिनिटं. डिव का त्याला कमी पडलाय. ही इमेज आहे, ठीक आहे, क्लास दिला आहे याचा. ठीक आहे, आणि क्लासचे जे सी एस एस आहे ते बॅकग्राऊंड मध्ये लिहिलेली इमेज आहे, ती बॅकग्राऊंड मध्ये इमेज दिलेली. आता बघा सी एस एसच्या फाईल मध्ये येतं स्टॅटिक, आपलं युजर आहे ना, युजरच्या इमेज सी एस एस. ठीक आहे, ह्याच्यात नाही, टेम्पलेट स्टाईल हेडर इमेज 2. ठीक, बरोबर आहे तिथं याची का हेडर इमेज 2. ठीक आहे, सी एस एस इथं लिहिलेली. ठीक आहे, इथं त्याची बॅकग्राऊंड इमेज दिलेली, बॅकग्राऊंड इमेज सी एस एस मधून दिलेली त्याला क्लास 2. हाईट विथ सगळी इथं सेट केलेलं आहे, फक्त इथं नॉर्मल कोड दिसतोय फक्त एक. ह्याची काही जी इमेज आहे ती बॅकग्राऊंड मधून दिलेली आहे, सी एस एस मधून डिझाईन केलेली इमेज ती. आता आणि हे आपलं तुम्ही म्हणले होते वेबसाईट वरून आपलं URL कॉपी करून इमेज टाकायची, तिथे टाकायची. ठीक आहे, आता मला ह्याचं काय काम नाही मग आता. ठीक आहे, तर मी हा जो कोड आहे तो मला कमेंट आउट करतो. ठीक आहे, आता इथं फॉर लूप पण स्टार्ट केला आहे, फॉर लूपला कमेंट करून टाकतो. मी कोड राईट केला, डिव घेतला एक, त्या क्लास कंटेनर फ्लू डिव क्लास रो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये एक डिव घेतला कोल 12. ठीक आहे, मग कोल 12 मध्ये पूर्ण जो स्क्रीन आहे तो कव्हर करणार. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर पण दिला त्याला. ठीक आहे, आता जी इमेज आहे इमेज टाकायची मला तिला. ठीक आहे, ती ऑनलाईन इमेज, एखादी इमेज असेल. नेचर वॉलपेपर बघू, कोणती इमेज टाकायची. ही इमेज घेतो, कॉपी इमेज ॲड्रेस, आणि तुझ्या इमेजचा पाते तुझ्या SRC मध्ये पेस्ट केला. ठीक आहे, पेज मोडाला इथे आलो, रिफ्रेश केलं होम पेजवर, ॲडमिन रिफ्रेश केलं, पुढे गेली आपली इमेज. तू ट्राय करून तू काहीतरी कमी पडलं वाटतं त्याला. असं चालतं काल माझ्याकडे. काय झालं, एक सिंपल एक इमेज टॅग घेतो. त्याला काय झालंय काय माहिती. आय एम एक इमेज टॅग घेतला. ठीक आहे, तो ऑटो हे आहे, ऑटो क्लोज, त्याला एंड करायची गरज नाही. ठीक आहे, SRC सी आपलं पाहते, इमेज टॅगला बंद करायची गरज नाही. इमेज टॅग ऑटो बंद, ऑटोमॅटिक बंद होतो, त्याला सेल्फ एंडेड येतो. ठीक आहे, कॉपी इमेज ॲड्रेस. ठीक आहे, दिली त्याला. ठीक आहे, वेट पण देऊन टाकतो इथं तुमची लगेच. %.
गद्दारी किल्ला का असते गद्दारी करते. बॅकग्राऊंड कलर स्टाईल का देणार तू डक बंद पडले माझा आता. ठीक आहे, याला इमेज ऑलरेडी आहे तेच घेऊन येतो मी. कमेंट आउट केला फॉलो पण केला पण कमेंट करून टाकतो. हा कमेंट आउट करू. कमेंट आउट जो इमेज आहे इमेजचा जो कोड आहे आपण तो आणून टाकतो जेव्हा असेल तो होम पेजवरचा. कशात आलेली आपली इमेज बॅकग्राऊंड इमेज मध्ये. एंड पण केला आता तो डेटा काय करतो मी सेंड करून देतो कोणत्या पेजवर आता अबाउटच्या पेजवर. व्ह्यूज ओपन केलं ऍडमिन ऍपचं नाही लागत युजर ऍप. आता डेटा कशात आला मेन इमेज मध्ये आला ना तो डेटा कोणत्या पेजवर पास करून देतो अबाउटच्या. ठीक आहे ऑब्जेक्ट पण पास करून देतो. स्पेस आणि ओबीजे काय केला पास करून दिला कॉमा ओबीजे. आत्ता तरी आहे इमेज ठीक आहे आली आता. इथपर्यंत करताना